इंद्रायणी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी नागरिकांनी हातभार लावण्याचं जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांचं आवाहन। आळंदीतील इंद्रायणी नदी पात्र प्रदूषणाच्या विळख्यात, नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर। इंद्रायणी सायक्लोथॉनच्या माध्यमातून इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याची जिल्हा अधिकाऱ्यांनी नागरिकांना घातली साथ। राजगुरुनगर नगर परिषदेचा अजब कर वसुलीचा फंडा आणि शहरातील गजब कारभार, करदात्यांनी नोंदविला आक्षेप। माजी नगरसेवक शंकर राक्षे आणि माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या पुढाकारातून नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना घातला घेराव। नगर परिषदेचा कारभार वेळी सुधारला नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा। चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनर चालकाच्या ड्रायव्हिंगचा थरार। चाकण चौकापासून शिक्रापूरच्या दिशेने 20 किलोमीटर पर्यंत 15 ते 20 वाहनांना ठोकर। वाहन चालक आणि नागरिकांनी पाठलाग करून कंटेनर रोखला। चालकाला जमावाकडून बेदम मारहाण। चालक बेशुद्ध आणि विवस्त्र अवस्थेत पोलिसांच्या स्वाधीन। पुणे जिल्ह्यात आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी। खासगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट आणि छायाचित्रण करणाऱ्यांसाठी 7 दिवस आधी पोलिसांची परवानगी आवश्यक। अपर जिल्हा दंड अधिकाऱ्यांचा पुणे जिल्ह्यात आदेश जारी। घर मालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, 2 छायाचित्रांबरोबरच भाडेकरूंना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, भाडेकरारनामा आणि ओळखपत्र स्थानिक पोलिसांकडे करावे सादर। दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असणे आवश्यक। भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला न दिल्यास घर मालक भारतीय न्याय संहितेचे कलम 223 प्रमाणे दंडनीय पात्र राहतील। जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांची पोलीस ठाण्याला माहिती देणे गरजेचे। माहिती देण्यास टाळाटाळ करणारे व्यावसायिक भारतीय न्याय संहितेचे कलम 223 प्रमाणे कारवाईस पात्र। गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनाची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यतांमुळे प्रशासनानं उचललं पाऊल। आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात झाला गायीचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस। प्रसिद्ध व्यापारी इम्रान इनामदार आणि आदिल इनामदार यांच्या कुटुंबियांनी केला हरणी गायीचा बर्थडे। आंबेगाव तालुक्यातील गीर गायीच्या वाढदिवसाची एकच चर्चा।